नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. नाल्याच्या झुडपात मृत्यूच्या सावलीत सापडले जिवंत अस्तित्व. काळ्या बॅगेत टाकलेलं 8 ते 10 दिवसाचं नवजात बाळ. माणुसकीला हादरवणारी घटना. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मानेगाव शेतशिवारात माणुसकीला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. एका अज्ञात निर्दयी व्यक्तीने अवघ्या 8 ते 10 दिवसांच्या नवजात शिशूला काळ्या रंगाच्या बॅगेत कोंबून शेतालगत असलेल्या नाल्याच्या झुडपात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने वेळेत माहिती मिळाल्याने त्या चिमुकलीचा जीव वाचला असून तिच्यावर सध्या भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पिंपळगावचे पोलीस पाटील सुरेश मते यांनी लाखनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार मानेगाव शेत शिवारात असलेल्या नाल्याच्या झुडपात एक संशयास्पद काळ्या रंगाची बॅग पडलेली दिसून आली. त्या बॅगेतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ ही बाब पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष बारसे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बॅग उघडताच सर्वांनाच धक्का बसला. त्या बॅगेत एका नवजात बाळाला अत्यंत अमानवी पद्धतीने कोंबून टाकण्यात आले होते. बालिकेचे वय अंदाजे 8 ते 10 दिवस असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तीव्र ऊन, भूक, तहान आणि दमट बॅगेत अडकून असूनही ती चिमुकली मृत्यूशी झुंज देत होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तिला ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या बालिका धोक्याबाहेर असली तरी तिची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. अवघ्या काही दिवसाच्या निरपराध बाळाला अशा प्रकारे मृत्यूच्या दाढेत ढकलणारा तो निर्दयी कोण, असा प्रश्न संपूर्ण समाजाला अस्वस्थ करून सोडणारा आहे. नवजात बाळाला नाल्याच्या झुडपात फेकून देणे हे केवळ गुन्हा नसून मानवतेविरुद्धचा अत्यंत घृणास्पद अपराध असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकाराचा तपास पोलीस हवालदार मिलिंद गबने व पोलीस शिपाई कांतीस कराडे करीत आहेत. परिसरातील गावांमध्ये अलीकडील प्रसूतीची नोंद, रुग्णालयीन कागदपत्रे, अविवाहित गर्भधारणा तसेच संशयास्पद हालचाली यांची सखोल चौकशी सुरू आहे. दोषी कोणीही असो त्याला कठोर शिक्षा होणारच असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण लाखनी व मानेगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माणुसकी कुठे चालली आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काळ्या बॅगेतून थेट रुग्णालयाच्या खाटेपर्यंत पोहोचलेले ते चिमुकले बाळ आज संपूर्ण समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा करत आहे. आपण खरोखरच सुसंस्कृत समाज आहोत का? पोलीस आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे ते बाळ आज जिवंत आहे. मात्र तिच्यावर झालेली ही अमानुषता समाजाच्या चेहऱ्यावर कायमचा काळा डाग ठरणार आहे.